मंडळी, अहमदपूर तालुक्यातील कृषी अधिकारी यांच्या कॅबिनमध्ये शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचं आपण पाहिलंच असेल। त्याच पाठोपाठ आज अहमदपूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतकऱ्यांच्या ज्या रब्बी पिकाचं जे अनुदान होतं त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं आता उघडकीस येत आहे। कारण प्रत्येक गावातील शेतकरी आज त्याच आशयाचे निवेदनं आणि तक्रारी घेऊन तहसील कार्यालय अहमदपूर इथे येत आहेत। आज असेच मावलगाव येथील शेतकरी तहसीलदार मॅडम यांच्याकडे निवेदन दिलं आहे आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहाय्यक व तलाठी यांच्याकडून करण्यात आलेले पंचनामे हे खोटे असून सदरील लाभार्थी हे कुठल्याही प्रकारच्या रब्बी पिकाचे हे शेतकरी नव्हते तर कोरडवाहू पिकाचे शेतकरी होते आणि त्यांना अनुदान देण्यात आले। गावातील काही पुढाऱ्यांना हाताशी धरून या कृषी सहाय्यक आणि तलाठी यांनी या ठिकाणी पिकाचे पंचनामे कुठल्या तरी हॉटेलवर घरी बसून केल्याचा यांनी दावा केलेला आहे। मंडळी, शेतकरी हा आज आर्थिक अडचणीमध्ये असताना जर अशा प्रकारचे प्रकार जर होत असतील आणि यापुढेही जर होणार असतील तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं हा प्रश्न या ठिकाणी प्रामुख्याने उभा टाकतोय। तर माझ्या पाठीमागे बघत असलेले हे अहमदपूर तालुक्यातील मावलगाव येथील हे शेतकरी आहेत ज्यांचे की मे 2025 या शेवटच्या आठवड्यामध्ये झालेला अवकाळी पाऊस त्या पावसामुळे रब्बी पिकाचं व फळबागाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं। मात्र खरे लाभार्थी हे या लाभापासून वंचित राहिले, अनुदानापासून वंचित राहिले आणि कोरडवाहूच्या शेतकऱ्यांना ज्याच्या की शेतामध्ये पाण्याचा स्रोत नाही, त्या शेतीमध्ये प्यायला पाणी नाही, अशा शेतकऱ्यांना मात्र याचा लाभ मिळाल्याचा यांचा आरोप आहे। नेमकं काय घडलं हे आपण पाहूया। नेमकं काय सांगणार आहे तुम्ही? तुमच्या गावामध्ये कसा भ्रष्टाचार झाला आणि कुणाकडून झाला? आमच्या गावातील ती त्रिलोकाची समिती होती आणि गावातले काही लोक होते, ग्रामपंचायतचे मेंबर होते। या लोकांनी बसूनच त्यांची मॅनेजमेंट करूनच त्यांच्या 20 लोकांची यादी तयार केली आहे आणि ऍक्च्युअल जे असणारे साठवण तलावातले जे 100% लोक शेंगा असलेले लोक आहेत त्या एकही माणसाचं असं नाव या यादीमध्ये नाही। असा आमच्यावर अन्याय झालेला आहे, म्हणून आम्ही अन्यायाला वाचा पडण्यासाठी या तहसील निवेदन देण्यासाठी आलो आहे। तर ज्या दिवशी तुमच्या गावामध्ये पंचनाम्यासाठी आले होते त्या दिवशी तुम्हाला कल्पना नव्हती का? आणि पंचनामे कुठं घरी बसून झालेत की शेताच्या बांधावर पंचनामे झालेत? गावात कुणालाच कल्पना दिली, त्यांनी दौंडी दिली नाही, काही ग्रामपंचायत मध्ये कुणाला सांगितलं नाही। त्यांनी घर बसून कुठं समिती नेमली की आणि कसे पंचनामे केले त्यांनाच माहित, आम्हाला कुणालाच कल्पना नाही। यामध्ये काही आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा काय आपला अंदाज आहे? आर्थिक गैरव्यवहार झालेलाच आहे साहेब। त्याला 20 लोक आहेत कंपल्सरी, दुसरी लोकांचे कसे आले नाही आणि हे मोजक्याच लोकांनी केलेली ती। काय आपलं नाव काय? वडील अविनाश। किती शेती आहे तुम्हाला? मला 2 हेक्टर। काय होतं उन्हाळ्याच्या शेंगा होते 1 हेक्टर आणि बाकीचा हरभरा होता। काय नुकसान काय झालं? नुकसान शेंगा ही झालते सगळे। त्याचे पंचनामे झाले? पंचनामे नाही केले। त्याचा लाभ भेटला तुम्हाला? नाही भेटला। नेमका हा लाभ भेटला कुणाला? ज्याच्या शेतामध्ये शेंगाच नव्हत्या किंवा पाईपलाईनच नाही अशा लोकांना लाभ भेटला त्याचा। काय नाव तुमचं? बाबुराव संपती। काय तुमची शेती किती आहे? 2 हेक्टर। काय होतं उन्हाळ्यामध्ये पीक काय होतं? शेंगा। तुम्ही त्या अनुदानापासून अनुदान भेटलं तुम्हाला? नाही भेटलं। यादीमध्ये नाव आलं नाही? अहो, आम्हाला कल्पनाच नाही साहेब त्याची। त्या सांगितलं तर कुठं घरी बसून केले की काही ते केले ते बी आम्हाला कळू दिलं नाही। आता उद्धवरास शेती किती आहे? 2 एकर। काय पीक होतं उन्हाळ्यामध्ये? 1 एकर शेंगा होत्या। इथं रोडच शेत आहे साहेब आपली तर शेती ह्यानं काहीच केलं नाही। उगं यायचं कवा यायनं की कवा जाणं की काही माहीत बी नाही आणि काही कुणाला कळू बी दिलं नाही आणि असं नाही त्याला देऊन टाकलं, आम्हाला काही बी भेटलं नाही साहेब। तर एकंदरीत बघायला गेलं तर खरे जे शेतीमध्ये जे रब्बी पिकाचे जे शेतकरी आहेत लाभधारक ते मात्र या ठिकाणी या अनुदानापासून वंचित राहिले। एकंदरीत काल 2 दिवसापूर्वी ढाळेगाव येथील शेतकरी या ठिकाणी येऊन उद्विग्न होऊन एक दोन शेतकऱ्यांनी या ठिकाणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। त्या पाठोपाठ आज मावलगावचे शेतकरी आहेत। नेमकं या अहमदपूर तालुक्याच्या कृषी तालुका अधिकाऱ्याच्या अंतर्गत असलेल्या किती गावामध्ये असा प्रकार झाला हे मात्र आता पाहणं औचित्याचं ठरणार आहे। ATN मराठीसाठी मी भीमराव कांबळे, अहमदपूर, लातूर।